हा काय प्रकार आहे? तर डायलिसिस हा प्रकार मानव निर्मित मीन्स मॅनमेड किडनी कोणत्या एकाची मानव निर्मित किडनी कडे हरकत नाही, कारण ज्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या फेलेल्या आहेत तो व्यक्ती डायलिसिस वर जीवन जगू शकतो, कारण हे कोण आहे? मॅनमेड मशीन आहे. कोण आहे? मानव निर्मित हे एक यंत्र आहे आणि या यंत्राच्या माध्यमातून मानवाला लागणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला जे रक्ताचे शुद्धीकरण करण्याची जी प्रोसेस आहे ती आर्टिफिशियल प्रोसेस म्हणजे मानवनिर्मित पद्धतीने ही प्रक्रिया करून तो काय करतो? देऊ शकतो. त्याचं नाव आहे डायलिसिस. तर या ठिकाणी आपण डायलिसिस पाहण्यापूर्वी तर डायलिसिसची डेफिनिशन काय म्हणते, डायलिसिस कशाला म्हणतात हे आपण पाहूया. विद्यार्थ्यांना लक्ष द्या. बघा, डायलिसिस द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग काय म्हणले? द प्रोसेस म्हणजे काय? प्रक्रिया कशाची? सेपरेटिंग अ नायट्रोजनस वेस्ट. सेपरेटिंग म्हणजे काय? विभाग करणे म्हणजे एखादून बाहेर बाजूला करणे किंवा वेगळी करणे. त्याला सेपरेटिंग काय बाजूला करायचं तर नायट्रोजनस वेस्ट. आता नायट्रोजनस वेस्ट म्हणजे कोण? त्याला आपण NH3 म्हणतो, अमोनिया म्हणतो है ना. N आणि H नायट्रोजन प्लस हायड्रोजन या दोघांना एकत्र आल्यानंतर काय होतो? नायट्रोजनस बेस होतो, सॉरी नायट्रोजनस सबस्टन्स करतो, त्याला आपण अमोनिया म्हणतो, युरिया म्हणतो, त्याच्यानंतर युरिक ऍसिड देखील म्हणतो. मग हे जे सबस्टन्सेस आहेत तर हे सबस्टन्सेस बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया कुठून करायची आहे? हे आपण जे सबस्टन्स आहेत ते कुठून बाहेर काढू आपण? तर मानवाच्या शरीरामध्ये असलेल्या रक्तातून बाहेर काढण्याची जी प्रोसेस आहे ती म्हणजे फंक्शन्स आहे. त्याला बघा, नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम ब्लड मधून कुठून? मानवाच्या रक्तातून विथ द हेल्प ऑफ कशाने? तर मदतीने. कोणाच्या मदतीने? मशीनच्या मदतीने मानवाच्या शरीरातील असलेलं जे वेस्टेज सबस्टन्स आहे त्यांना रिमूव्ह करण्याची प्रक्रिया करणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? डायलिसिस असे म्हणतात. तर विद्यार्थी तुमच्या तर डायलिसिस मशीन मीन्स एका प्रकारची कोण आहे? तर मानवाच्या शरीरामध्ये असलेली नॅचरल प्रकारे प्रोसेस परफॉर्म करणारी जी किडनी आहे तर त्या किडनीच्या ऑप्शन म्हणून किडनीसाठी एक पर्याय म्हणून निर्माण केलेला तो एक यंत्र आहे. त्या यंत्राचं नाव आहे काय आहे? डायलिसिस. त्या ठिकाणी मला डायग्राम दाखवली आहे. तर डायलिसिस कशा पद्धतीने काम करते तर लक्ष द्या. या ठिकाणी तर हा मानवाचा हात आहे. कोण आहे? ह्युमन हँड म्हणजे मानवाचा काय आहे? हँड आहे. हँड म्हणजे कोण? हात आहे. आणि या हाताला तुम्हाला 2 व्हेसल्स आर इंडिकेटेड हिअर. त्या ठिकाणी मला 2 प्रकारच्या व्हेसल दाखवले आहे आणि एक व्हेसल आहे वेन्स आणि दुसरी आहे आर्टरी. तुम्हाला माहित आहे की आर्टरी हे काय काम करते आणि वेन्स हे काय काम करते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तरी पण वेन्सचे काम आहे मानवाच्या शरीरामध्ये असलेलं जे अशुद्ध रक्त आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे की शुद्ध झालेलं अशुद्ध रक्त आहे, ते अशुद्ध रक्त हे काय करणार? एका विशिष्ट प्रकारच्या पाईपच्या माध्यमातून एअर ट्रॅप बसून जेणेकरून इथे काय होणार नाही? एअर गॅप होणार नाही आणि त्यामुळे इथं काय आहे? एअर ट्रॅप बसवला आहे आणि या पाईपच्या माध्यमातून काय केलं आहे? या डायलिसिस मशीनचा जो काही हा मॉनिटर आहे या मॉनिटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे की आपल्या नेफ्रॉनचे परफॉर्म करते फंक्शन्स ते फंक्शन्स या ठिकाणी या मॉनिटरमध्ये काम केले जाते आणि तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल की यामध्ये किती प्रमाणामध्ये साल्ट आहे, किती प्रमाणामध्ये युरिन आहे किंवा किती प्रमाणामध्ये हार्मफुल सबस्टन्सेस आहेत हे पूर्ण गोष्टी या ठिकाणी मॉनिटर दाखवलं जाते. कारण आता मॉनिटर आहे काय मॉनिटर. तर या ठिकाणी बऱ्याचशा फंक्शन्स सुद्धा प्रक्रिया होतात आणि त्या ठिकाणी तिथून नंतर काय होतं? तर पुन्हा एक असते जसं की आता बघा हे आरटी आहे. आरटीच्या माध्यमातून हा रक्त असला ते आणि पुन्हा असं येऊन म्हणजे पुढे बघा आरटी पासून असं जाऊन इकडून असं या वेन्सच्या माध्यमातून आतमध्ये रक्त ट्रान्सफर असते. आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे युजेस ऑफ डायलिसिस म्हणजे या ठिकाणी कोण आहे? या ठिकाणी वेस्टेज सबस्टन्सेस आहेत म्हणजे एका प्रकारचं युरिन आहे. कोण आहे ठिकाणी? युरिन म्हणजे हे तुम्हाला दाखवलं आहे शिशी दाखवली आहे त्या शिशीमध्ये कोण आहे? प्रकारचं युरिन आहे आणि त्यानंतर हे जे दाखवलं आहे तुम्हाला फ्रेश डायलिसिस